जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता ना ऐकता समजून घेना भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या पुरे रंगवून टाक आयुष्य माझे सूर तुझे सार दे पहाटवली ती तुझ्या उशाशी रातीला आवाज दे येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची वेळ नको ओढ तुझी माझ्या लागे जीवारे जीवाशी खेळ नको जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता ना ऐकता समजून घेना नमस्कार. नमस्कार. मला नलिनी मावशीला भेटायचं होतं, तिने बोलवलंय मला. या या तू ओळखलं नाहीस का मला? मी फार पूर्वी भेटलोय आपण तुमच्या लग्नात. माझ्या लग्नात नाही, माझ्या लग्नात तर खूप लोक आले होते. त्यामुळे आणि ऍक्च्युली कसं आहे ना की तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं तुमच्यात काहीच नाही. अगं बाई आई, ह्या आलेत बघा. स्मिता, तू? नलिनी मावशी, मी ओळखलंय ना. हो ना, आमच्या लग्नात आल्या होत्या. चहा पाण्याचं बघ ना माहिती. चहा तू घेणार आहेस मला माहिती. बस 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 बस. काय ग, म्हणजे एवढ्या वर्षात का नाही आलीस मला भेटायला? राहूनच गेलं का, घरची एवढी कामं, सोसायटीची कामं, खरंच राहून गेलं बाई. अच्छा, सौरभ काय म्हणतोय? खूप छान आहे. आणि सुनबाई? हो, मस्त आहे सुनबाई. एकदम अशी प्रेमळ आहे, हसतमुख आहे, मनमिळाऊ आहे, अगदी छान आहे सुनबाई. छान चाललंय सौरभचं. आणि माझ्याशी तर अशी वाटते की मैत्रिणी आहोत आम्ही, अशी वाटते सुनबाई. कौतुकाने बोलतेस की रागाने बोलतेस? काय सांगू तुला आता मी. जाऊ दे ना. जाऊ दे ग. अगं घर म्हटलं ना की भांडायला भांडं लागायचं. हो, पण आमच्याकडे भांड्यांचा कारखाना आहे. सारखी भांडी आपटतच असतात एकमेकांवर. पण माझ्यामुळे नाही हं मावशी, तुला तर माहितीये मी तर कधीच काहीच बोलत नाही. मला तर वाटलं की म्हणजे असा गोड गोंडस संसार चाललाय तुमचा. गोड गोंडस तर आहेच ग, पण त्यात राबणारी फक्त मी एकटीच आहे. तुला सांगते, या आजकालच्या सुनांना सोमवार ते शुक्रवार ऑफिसमध्ये कामं करतात आणि रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तगड्यावर करून झोपतात. म्हणजे आम्ही आयुष्यभर घरासाठी राबलो, याला काहीच किंमत नाहीये. आयुष्यभर घरकाम करून हाडाची काढ झालीयत माझ्या. अगं पण मग ह्या सगळ्यामध्ये सौरभ काय करतो? सौरभ करतो ना, ताटाखालचं मांजर झालंय तिच्या. अगं स्मिता, सुनेला सपोर्ट कर. म्हणजे तिची काही स्वप्न असतील ना, ती पुरी करायला मदत कर तिला. आणि म्हणूनच ना मला तुझ्या नवऱ्याचं म्हणजे अरुणचं ना एक म्हणणं ना कायमच पटतं. म्हणजे एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते, मग तसंच एखाद्या स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री उभी नाही राहू शकत का? पण ह्या सगळ्या अपेक्षा सासूकडूनच काय आहेत? एखादी सून का नाही सासूच्या पाठीशी उभी राहू शकत? माझ्या बाबतीत जर असं झालं तर मीही काहीतरी बनवून दाखवू शकेन, मीही यशस्वी होईन. खरंय ग बाई, अगदी खरंय. 4 पावलं तू पुढे जा, 4 पावलं तिला पुढे येऊ दे, मग नांदेल की गोकुळ तुमच्या घरात. काय सुनबाई? हो सासूबाई.
आणि हे किचन आमचं हा अगदी बघा मी किती छान ठेवले ना तुम्हाला पण असंच छान ठेवावं लागणार आहे. ही मांडणी मला आठवड्यातून 2दा तरी धुतलेली पाहिजे हा, स्वच्छ अगदी. कळलं ना. हे घ्या ऍडव्हान्स देते मी तुम्हाला. हा हे घ्या, हे तुमचे. कोण देत नाही, मी देते. हा जा, उद्या वेळेवर यायचं. हा अजिबात तुम्ही लेट करायचं नाही, ठीक आहे. जा. हे काय चाललंय तुझं? नाही, काल तू नवीन घराचे बुकलेट्स आणलेस, आज या बायकांना अपॉइंट केलेस, आणि हे सगळं करायला तुझ्याकडे पैसे कुठून येत आहेत? लॉटरी लागली मला. लॉटरी लागलीच असणार ना. अधीरा घरातून गेल्यावर लॉटरी लागलीच असेल तुला. मी येतो बाबा. चल बाय सुश. अरे डबा केले तर कोणासाठी रोहन? अहो ऐका ना, बस झाला ना आता. किती तो रुसवा फुगवा, किती दिवस असं राहणार आपण बिना बोलून. ऐका ना, झालं गेलं गंगेला मिळालं, जाऊ दे. आता आपण एक छान फ्लॅट बघूया. बघा आपण दोघं एकत्र जाऊया. तुम्हाला आवडलं ना की लगेच बुक करून टाकूया. फ्लॅट बघायला जाताना हातात पैसे असावे लागतात हे सांग तुझ्या आईला सुष्मिता. लॉटरी लागली सांगितलं ना मी तुम्हाला. तुम्ही कशाला विचार करता हा सगळा. आपण 3 BHK फ्लॅट मध्ये गेलो तर सगळ्यांसाठी चांगलंच आहे ना. आता सगळ्यांच्या सुखासाठीच करते ना मी. आता ती गेली त्याला मी काय करू. जाऊ देते, कधी येईल ना येईल मला माहित नाही. ती माहेरी आहे तीच बरी आहे, माझ्या डोक्यालोगीच कटकट नको. सुष्मिता जरा सांग ना ग. हा लॉटरी बद्दल बरळत होती ना, तोपर्यंत ठीक होतं, पण आता हे अति होतंय. अति डोक्यावरून पाणी चाललंय म्हणून सांग. तिच्या मुलाचं म्हणजे रोहनचं लग्न झालंय हे विसरलीस का म्हणावं. विसरले नाहीये मी, पण ती स्वतःच इथून निघून गेली आहे. एवढं चांगलं घर सोडून आपलं. नवरा बायकोत भांडणं होत असतात, येईल ती परत. नवरा बायको वेगळे पण होत असतात. माझा रोहन आणि अधीरा वेगळे होणार नाहीत. तर तुमच्यावर नाहीये.